मणक्याचे जे आजार आहेत, मग स्लिप डिस्क म्हणा किंवा लंबर स्पॉन्डिलिटिस म्हणा, लिस्थेसिस, तर याचे प्राचीन ते आधुनिक परदेशातील निदान पद्धती काय? कोणताही पेशंट आल्यानंतर प्रथमतः आम्ही त्याला उभं करतो आणि उभं करून पहिलं क्लिनिकली चेक करतो की पेशंटला आत्ता सध्या काय काय त्रास होतोय. प्रत्येक पेन हे कुठल्या प्रकारचं हे पहिलं डायग्नोज केलं जातं. त्याचबरोबर हे नर्वोस्कोप नावाचं मशीन मी आत्ता इथे आणलं आहे. हे अमेरिकेवरनं आम्ही मागवलं आहे खास. हे नर्वचं टेम्परेचर घेतलं जातं. मानेच्या पहिल्या मणक्यापासून माकडाडापर्यंत हे मशीन लावलं जातं. नक्की पेशंटला त्रास उजव्या साईडच्या नर्वमुळे आहे का डाव्या साईडच्या नर्वमुळे आहे, हे सगळं इथे इंडिकेशन दाखवतो की की पेशंटचा त्रास हा साधारण किती दिवसापासून होतो आहे. 3 वर्षापर्यंतचं मशीन आपल्याला रेकॉर्ड देतं की पेशंट हा ॲक्यूट कंडिशनमध्ये आहे, क्रोनिकमध्ये आहे, इन्फ्लामेशन किती आहे, हे आपण सगळं बघतो. त्याचबरोबर पेशंटच्या डोक्यावरती हात ठेवला जातो आणि चेक केलं जातं की नक्की पेशंटचा प्रायमरी फॉल्ट काय आहे. पेशंटच्या पोटावरती हात ठेवला जातो आणि पेशंटच्या पोटावर हात ठेवून चेक केलं जातं की लिजन्स कुठे आहेत. ते लिजन्स आम्ही क्लिनिकली सापडतात आणि ते सापडल्यानंतर आपण ठरवतो की त्यानंतर मग कुठले कुठले की लिजन्स आहेत हे सगळे पेशंटला समजून सांगितलं जातं. त्याचबरोबर पेशंटचे सिलेंड्रिकल बघितले जातात. त्याचबरोबर पेशंटची नाडी परीक्षा आयुर्वेदशास्त्रातली केली जाते आणि त्या नाडी परीक्षेमध्ये समान वायू बिघडला आहे, प्राण बिघडला आहे, धातू कोणते बिघडलेत, आत्ता त्यांची लाईफस्टाईल कशी आहे, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत त्यांचे कसं काय कामाचं स्वरूप आहे हे समजून घेतलं जातं. त्याचबरोबर त्यांचे विचार कसे आहेत, त्यांच्या डोक्यामध्ये काय काय चाललं आहे, त्यांच्या भावना काय आहेत, इमोशन कशा प्रकारचे ते हँडल करतात, ते टॅकल करतात ते समजून घेतलं जातं आणि त्याच्यानुसार ट्रीटमेंटचा प्लॅन हा आखला जातो. आणि ह्या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये मॅन्युअल थेरपीमध्ये वेगवेगळ्या मॅन्युअल थेरपी पेशंटला दिल्या जातात. जे काही मसल इम्बॅलन्स झालेत ते चेक केलं जातं. निदान पद्धतीमध्ये आपण एक्सरे चेक करतो. एक्सरेमध्ये मार्किंग करून दाखवतो की किती मणका तुमचा पुढे गेला आहे, किती मणका हा मागे गेला आहे. त्याचबरोबर MRI चेक केला जातो. MRIमध्ये गादी किती बाहेर आली हे चेक केलं जातं आणि ह्या सगळ्यांवरून एक प्राथमिक निदान केलं जातं की आज हा जो मणक्याचा आजार होतोय तो पॅथॉलॉजिकल काय काय फॅक्टर्स आहेत, फिजिओलॉजिकल काय काय फॅक्टर्स आहेत, मेकॅनिकल काय काय फॅक्टर्स आहेत, हे सगळं चेक केलं जातं आणि त्या निदानावरनं पेशंटची ट्रीटमेंट ही ठरवली जाते.